होती की ग्रामपंचायतच्या त्या शौचालयाच्या मोजणीसाठी आपले पंचायत समितीचेच इंजिनियर हवेत मग आम्हाला. मी तुम्हाला पहिला पण बोललो होतो, त्यांना मागवले तर ते 100% त्यांना वाचवण्याचंच काम करतात आणि त्यांनी तेच केलंय. माळुसरे जे सर्व शिक्षाचे इंजिनियर आले होते, त्यांनी आमच्या समोर जी वास्तू वर दिसते त्याची तुम्ही मोजमाप घेतलं. तुमच्याकडे डीपली जमिनीच्या आतले मोजमाप नाही, तुम्ही परत त्याच्यावर कशी काय आले? आणि A to Z मोजमाप हे MBC मॅच झाले, जी MBA पहिली त्याच्याशी त्यांचे मोजमाप पूर्ण मॅच कशी काय झालं? हो, पण वरचे झाले, खालचे जमिनीचे आतले. बरं, आम्ही आता जे बरोबर. कसं असं कसं बोलू शकता सर? असं काही मला एक सांगा, असं शासनाचा काय आदेश आहे किंवा सूचना आहे की त्याचं परीक्षण हे लोक करू नाही शकत? असं नसतं ना सर. जर मला डाऊट आहे, माझी जर मागणी आहे की ते लोक 100% त्यांना वाचवण्याचं काम करतील, तर तुम्ही माझी शंका दूर करायची आहे ना. तुम्ही यांना पाठवायचं सर, तुम्ही यांना आदेश काढा, यांना पाठवा आणि त्याची पूर्ण खोदकाम करून ते मोजमाप झालं पाहिजे. मी म्हटलेलं आहे ना. मी कोण बोललं? काय काय किती वेळा बोललेलं? माझ्या अर्जामध्ये पण आहे. अर्ज तुम्ही याचा अर्थ वाचत नाही. माझ्या अर्जामध्ये पण मी मागणी केलेली आहे. त्यांच्याकडे तुमची मागणी असं नाही सर. आम्ही त्यांच्याकडे कसं मागणार? आम्ही तुमच्याकडे मागणार. मी मागणी केली, माझ्या परत एक पत्र दिलंय मी. हा दिलंय ना, त्यानंतर पण लगेच दिलंय बघा. मी ऍप्लिकेशन दिलंय ना, त्यामध्ये सरळ लिहिलंय मी. जर जी मापं घेतलीच नाही, ती मापं यांच्याकडे अवेलेबल कशी काय झाली? मी केलं ऍप्लिकेशन. मला पूर्ण ते खोदून आणि त्यांच्या आतले पण माप त्यांच्याकडे नाही आहेत, GST बिलं नाही आहेत, तुमच्याकडे फोटोच नाही आहेत पूर्ण कामाचे, खोदकाम पासून तर पूर्ण कामाचे फोटो नाही आहेत. तुम्ही कशी काय मूल्यांकन करता? म्हणजे याचा अर्थ MB तुम्ही त्यांना नका देऊ, तुम्ही इकडनंच करून घ्या मला. कारण त्याचं मोजमाप मी त्याच्यात पण लिहिलंय की मला पंचायत समितीचे इंजिनियर त्यांच्याकडूनच झालं पाहिजे. ते पूर्ण खोदकाम करून आणि तुम्ही जे मोजमाप जे घेतलेच नाही, जे पारदर्शी आहेत, ज्यांचं तुम्हाला दिसतच नाही, ते मोजमाप कशी काय तुमच्याकडे येऊ शकतात? जे घेतलं ते मी मान्य करतो, वरवर दिसतात ना, पण आतले मोजमाप तुमच्याकडे नाही आहेत, ते कसे काय आले तुमच्याकडे? त्या बाबतीत काय करावं लागेल? मग म्हणून सांगतो की त्यांच्या बाबतीत काय करा, तुम्ही त्यांना पत्र काढा की यांच्या मागणीचं शहानिशा तुम्ही करायची आहे. आणि मी मागणी पण केली की ग्रामपंचायत लेवलला 2 माणसं उपलब्ध करून त्याची खोदकाम करून आणि जिथे जिथे जे मोजमाप दिसत नाही, समजा प्लास्टर आहे, प्लास्टरच्या आतमध्ये कॉलम आणि बीम आहे, त्यांचं पोर्शन तोडून आणि बघावं कॉलम किती साईजचे आहे. ते आलेले नाही, त्यांची उलटी भाषा होती. ते बोलतात आम्ही आमच्या माणसावर विश्वास ठेवतो. चुकीचं आहे. माझी अपेक्षा सर ही पण आहे की तेच नाही तर मला तुम्ही पण पाहिजेत समोर. नाही सर, त्यांच्याकडून नको. मी तुम्हाला आता पण मागणी करतो, आम्हाला त्यांच्याकडून नको, आम्हाला आपल्या ग्रामपंचायत समितीच्या इंजिनियर मी काय बोलतो, मी काय बोलतो, मग एक काम करा, मग पंचायत समितीचे जे बांधकाम विभाग त्यांना करा, पण यांना नका करू. कारण हे लोक वाचवण्याचंच काम करतील 100%. तुम्ही मूल्यांकन परत जसेच्या तसं MD सारखं कसं काय येऊ शकतं? तुम्ही बघा ना, मी तुम्हाला दाखवतो, सेम टू सेम केलं त्यांनी. आणि माझी मागणी मराठीमध्ये सगळं द्यावं, तर त्यांनी मराठीमध्ये इस्टिमेटेड भाषा फक्त मराठीमध्ये लिहिले, सेंटीमीटर एवढं आलंय. हे असं नाही ना पाहिजे. विटा किती लागल्या, खडी किती लागली, त्याचं मोजमाप कोण देईल? ते दिलेलंच नाहीये. पण सर याच्यावर तुम्ही परत आता टाइम नको घालवायला, कारण ऑलरेडी 6 महिने गेले. मग त्याचं फॉलोअप कसं काय घेणार? मग मलाच यावं लागेल परत.
मग तुम्ही यांना द्या ना, हे तुमच्या आधिपत्याखाली काम करतात ना. मी नाही delete करू शकत ते का? असं कसं नाही करू शकत. मी त्यांच्याशी बोललो, नाळे सरांशी पण बोललो. नाळे सर, जर व्हिडिओ सरांनी तुम्हाला आदेश दिला तर तुम्ही नाही करू शकत, असं काय आहे का? तसं नाही. तो executive जर त्यांचा व्हॅलिडेट करतोय तो कुठला सर्व शिक्षा अभियंता, तर त्याचा उपाअभियंता कसं हे करेल? मी काय बोलतो, इथे सरळ सरळ फिरवण्याचं काम मला करू नका. माझी मनापासून तुमच्याकडे मागणी आहे. मला इथे आंदोलनात्मक भूमिका घ्यायला लावू नका. मी इथे येऊन बसून जाईल, मी जाणार नाही इथनं. मग मला लक्षात येते मी काय ऑपरेटच करतोय ना मी. तुम्ही कोऑपरेट नाही करत, तुम्ही मला हैराण करताय सर. अजिबात नाही. तुम्ही मला फक्त हैराण केले 6 महिने. तुमची जी मागणी होती तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला एवढी पाहिजे ती करून दिली. काय करून दिली? आता ऐका. मग त्यानुसार झालं कुठे? आता त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे. हा, तो कधी दिला तुम्ही? मी लगेच दिलेलं आहे. शुक्रवारी तर दिला. हा, शुक्रवारी दिला. हम्म, आज सोमवार आहे. हा, त्या अंशाने पत्रव्यवहार करतो ना इंजिनियरला. हम्म. पण हे तुम्ही जे केलंय हा, त्याचे यांचे अशाचे आक्षेप आहेत, हम्म, तर समाधान करा. हम्म. त्यांना घेऊन येणं भूमिका. मला नेक्स्ट टायमाला तुम्ही सुद्धा जर तिथे पाहिजे अवेलेबल. अरे अजिबात अपेक्षित नाही. नाही नाही, असं कसं? कारण तुम्ही तुमच्या गटविकास अधिकारी आहेत, तुमचं तिथं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तुम्ही तिथे यायला हवं. ते करतात, खोटं करतात की खरं करतात हे पण तुम्ही बघायला पाहिजे ना. तुम्ही ते पत्र आमची मागणी आहे की तुम्ही तिथे असलात ना तर काम व्यवस्थित होईल. यावर नुसतंच फेऱ्या मारणं आणि आमची हैराणी होणं एवढंच जर तुम्हाला अपेक्षित असेल तर तशा प्रकारचं पण आम्ही करायला तयार आहेत. आम्ही करतो ना आमची हैराणी. पण मग रिझल्ट इथे बसलेला प्रत्येक किंवा इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा या खुर्चीकडे या आशेने बघतो की आम्हाला ग्रामपंचायतला न्याय नाही मिळाला तर इथे न्याय मिळेल. वाचण्याची आवश्यकता नाही मला. पण तुम्ही न्याय कुठे देताय सर? मला न्याय नाही मिळत ना. हे बघा, एक काम त्या ठिकाणी आमचा अभियंता त्या ठिकाणी जाऊन आलाय. ठीक आहे, तुमचा त्यावर विश्वास नाही. त्याची आम्ही खातरजमा करतो की त्यांनी केले चुकीचं नाही. आम्ही शुक्रवारी पत्र दिलं आणि पुन्हा पत्र देतो, वेगळ्या माणसाला देतो. त्याच्यामध्ये पूर्ण मेन्शन करा की सदरील कामाची जीएसटी बिलं ही तुमच्याकडे नसताना तुम्ही त्या मटेरियल जो मटेरियल वापरता त्याचं मूल्यांकन कसं देऊ शकता? जीएसटी बिलच नाही तुमच्याकडे. त्याच्यामध्ये जे जे आक्षेप त्या application मध्ये आहे, हा, ते सगळे त्यांना मिळतो. ठीक. ते कधीपर्यंत कराल सर? मला आता ते तरी सांगा. तुम्ही त्या याला बोलून घ्या आणि आमच्या समोर सांगा, कारण त्याच्यावर पण परत आठवणं जाईल. आज ठीक आहे.